नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी ज्या गावामधून शक्तीपीठ जातोय त्या गावातला नागरिक या ठिकाणी आलाय, शेतकरी या ठिकाणी आलाय। महाराष्ट्रात लोकांना प्रश्न पडलेला आहे की लोक नको म्हणतात तरी रस्ते हे का करतात। लोकांना कळेना की आम्ही आमचे पानन रस्ता मागतोय, गावाला जोडणारा रस्ता मागतोय, तो दिना झालेत, पण आम्ही कधीच अर्ज केला नाही असा शक्तीपीठ महामार्ग हे सरकार का करतं। आता पात्रादेवीला परवा मी गोव्याहून येताना पात्रादेवीचं मंदिर बघायला गेलो, मागूच नाही, एक छोटा बोर्ड लावलाय पात्रादेवीकडे, पत्र्याचं शेड आहे, गावातल्या मसोबाचा दगड पण त्या पात्रादेवीपेक्षा मोठा आहे, पण मी पात्रादेवीचा अवमान करणार नाही। आपली देवी आहे, आपलं काय ऑब्जेक्शन नाही, पण पात्रादेवीला जाण्यासाठी रस्ते आहेत, मार्ग वेगळे आहेत। त्यामुळं माझी सरकारला पुन्हा एकदा शेवटची विनंती आहे की सरकारने हा शक्तीपीठाचा महामार्ग काढण्याचा उद्योग बंद करावा। जनतेचा विरोध काय आहे हे आपण बघता। एवढ्या आमच्या भगिनी आलेल्या आहेत, भगिनी कधी सहजासहजी रस्त्यावर येत नाहीत, पण त्यांच्या जमिनीला, त्यांच्या नवऱ्याच्या, त्यांच्या पोराच्या जमिनीला तुम्ही धक्का लावायला लागला म्हणून आज फक्त एवढ्याच महिला आल्या आहेत। कदाचित हे सतत पुढे जात राहिलं तर 10-20 महिला या ठिकाणी जिल्हाधिकारी तुम्हाला भेटायला येऊ शकतात। आज राज्य सरकारच्या समोरच्या समस्या काय आहेत? राज्य सरकारच्या तिथं आझाद मैदानात परवा उपोषण झालं। उपोषण शेतकरी करतो, महिला करतात, आमच्या अंगणवाडीच्या सेविका करतात, आमच्या विद्यार्थी करतात, लहान लहान वेगळे घटक करतात, पण कॉन्ट्रॅक्टरने या देशात कधी उपोषण आणि आंदोलन कधी केलेलं नव्हतं। आता या सरकारच्या विरोधात कॉन्ट्रॅक्टरांचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानात। 90,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांची यांनी भागवलेले नाही। केलेल्या कामाचे मागच्या वर्षी आमदार फंडाची जी कामं केली त्याचे पैसे अजून आलेले नाही, नवीन आमदार फंड अजून आलेला नाही, हाय आपण ऑगस्ट महिन्यात। त्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, बाहेरून परस्पर कर्ज काढायचं आणि हे रस्त्याचे टेंडर द्यायचा उद्योग सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे। मला अपेक्षा आहे फक्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यापुरता, सोलापूर जिल्ह्यापुरता हा विरोध नाही। परभणीला मोठा मेळावा झाला, हिंगोलीला मोठा मेळावा झाला, या दोन्ही मेळाव्याला राजू शेट्टी साहेब जाऊन आले। लातूरला आता थोड्या दिवसाने मेळावा होणार आहे, मोर्चा होणार आहे। पलीकडच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांचा विरोध आहे। लोकांचा विरोध असताना आम्ही सरकारच्या बाजूने असणाऱ्या आमदारांना म्हटलं जरा बोला, एक आमदार बोलत घाबरले, सत्तेत असणारा एक पण आमदार बोलेना, एक पण खासदार बोलेना। एक तर त्यांनी पाठिंबा जाहीर करावा, नाहीतर या शक्तीपीठाला विरोध करावा, दूध का दूध पाणी का पाणी एकदा त्यांनी करावं। दोन्ही बाजूला राहण्याचा उद्योग बंद झाला पाहिजे। आज मित्रांनो, माझी आपणाला कळकळीची विनंती आहे, आपण एकसंघपणाने सरकारचा अतिरेक परतावून लावूया। मोजणी करायला जर मोजणी करायला जर सरकारी यंत्रणा आली तर तुम्हाला काय करायचंय माहिती आहे। सरकारने अलीकडे खास अधिकारी या जिल्ह्यात पाठवले आपलं मोडून काढायला, पण आपणही तेवढ्या ताकदीनं इथं जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा आहे। त्यामुळं सांगली जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात वेगळा जिल्हा आहे। त्यामुळं क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव घेऊन आम्ही या लढाईला सुरुवात केलेली आहे मगाशी या मोर्चाला। आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आज आपण निवेदन देऊ, सरकारला पुन्हा जाग आणण्याचा प्रयत्न करू। सरकारने या बाबतीत पुनर्विचार केला पाहिजे।
अशी शेवटची एकदा विनंती या जिल्ह्याच्या वतीने करू. मोजायला जमिनी मोजायला जर आलात, शेवटी कसं आहे, पैसे जास्त मिळणार, 50 लाख रुपये मिळणार, 80 लाख रुपये मिळणार. अरे ते वर्षभरात संपतात. त्या समृद्धी महामार्गात लोकांनी पैसे घेतले, पैसे संपले. आता पोरांनी उद्योग काय करायचा, बापाने उद्योग काय करायचा हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्यामुळं आपल्याला शेतीशिवाय दुसरं काय माहित नाही. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचं ज्ञान आपल्याला नाही. येणाऱ्या पैशाचा विनियोग कसा करायचा याचं आपलं नियोजन नसतं. आता जर आम्ही ज्या जमिनीतनं दरवर्षी 22 लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्या जमिनीतनंच तुम्ही रस्ता काढला, तर आम्ही मिळवायचं पुढं काय? आज तुम्ही रस्त्याला जमीन द्याल, पण उद्या तुमचा नातू विचारेल तुम्हाला काही हेड लागलं होतं का त्यावेळी काय करणार? तुम्ही आजचा विचार करू नका, उद्याचाही विचार करू नका. ज्यावेळी नातू येईल, नातू तुम्हाला 20 वर्षाचा झाल्यावर म्हणेल मला काहीच करता येणार आहे, जमीन नाही आपल्याकडं, आपण काय भूमिहीन होतो का जन्मल्यापासून? त्यावेळी तुम्हाला त्या नातवाला उत्तर द्यायचं आहे, हे कधी विसरू नका. पैसे येतात आणि जातात, पण जमीन कधी जात नाही. ही जमीन काढून घ्यायचा उद्योग ही लोक करायला लागलेली असतील तर आपण ताकदीनं त्यांना विरोध करावा. आज राजू शेट्टी यांनी सगळ्या जिल्ह्याच्या शेवटपर्यंत नेतृत्व करून आपल्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आमचे विजी काका, आमचे कॉम्रेड गुरव साहेब, सगळेच हे 24 तास काम करत आहेत. ते कुठल्या पक्षाशी संबंधित नाही. आज शिवाय जयसिंगराव शेंडगे बापू पण आले. सगळे अतिशय मनानं, तनमनाने आणि धनाने सगळे प्रयत्न करतायत या रस्त्याचं आक्रमण पाठीमागे घालवण्यासाठी. आणि म्हणून आज सांगली जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावातनं रस्ता जातो तिथल्या सगळ्या नागरिकांनी इथं आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तुम्ही घेतलेल्या या कष्टात ऊन वारा पाऊस सगळ्यांना तोंड देण्याची ताकद घेऊन तुम्ही आज इथं आला. आज सरकारला जाग आणण्यासाठी जे तुम्ही खस्ता खाल्ल्या त्याचं फळ नक्की आपल्याला मिळेल असा विश्वास बाळगतो. तुम्ही सगळ्यांनी जिद्द सोडू नका. गावाच्या गावं एक करा. गावात कुणी मोदीसाठी आज येणार का नाही याचा निर्णय गावाने करा. गावात सगळ्यांना भविष्य काय आहे. अहो आज तुम्ही जी जमीन ज्या दरानं देणार आहे त्याच्यापेक्षा 10-20 वर्षानं त्या जमिनीची तिप्पट किंमत होणार आहे. आणि जी जमीन तुमच्या हातात लाख मोलाची आहे ही जमीन एकदा गेली तर विकायला पण काही शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून हा शेवटचा निर्वाणीचा इशारा सरकारला देऊया. सगळे रस्ते सुधारा. सोलापूरवरून हा रस्ता येतो तो पर्यंत 7-8 पदरी करा, आमचं काय म्हणणं नाही, त्याच्यावरून या. पण या नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत गोव्यापर्यंत रस्त्याच्या व्यवस्था असताना वेगळी व्यवस्था निर्माण करू नका एवढीच. आणि मगाशी आमच्या खासदार साहेबांनी सांगितलं पंढरपूर पासून रस्ता लांब नेला, तुळजाभवानीपासून रस्ता लांब नेला, मग हे शक्तीपीठ कसं काय? हे शक्तीपीठ नाहीच आहे, हे यांचं पीठ आहे. यांच्या पीठात यांना स्वतःची व्यवस्था करायची आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती, आपण एकसंघ राहू. खासदार आमचे या ठिकाणी विशाल पाटील साहेब मुद्दामून आले, त्यांचेही आभार मानतो. आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.